अग्निवीर हर्षद बिरंजे, कुणाल कट्टीकर यांचे जय जवान जय किसान फाउंडेशनतर्फे स्वागत. कारगिल शहीदाच्या पुतळ्याचे वैरागवाडी जल्लोषी स्वागत. हरळी खुर्दमध्ये कुणालची मिरवणूक. नीटमध्ये यश मिळवणाऱ्या गौरी सरबर हिचाही गौरव. गडिंग्लज तालुक्यातील वैरागवाडी येथील कारगिल शहीद जवान अशोक बिरंजे यांचे पुतणे हर्षद सुरेश बिरंजे आणि हरळी खुर्द येथील कुणाल शंकर कट्टीकर यांनी भारतीय सैन्य दलातील अग्निवीर प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतल्यानंतर त्यांचे आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लजच्या वतीने स्वागत करण्यात आलं. याचवेळी नीट आणि एमएसटी सीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गौरी लग्मांना सरबर हिचाही सत्कार करण्यात आला. वैरागवाडी येथील हर्षद बिरंजे यांच्या स्वागतासाठी बिरंजे परिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी तयारी केली होती. कारगिल शहीद जवान अशोक बिरंजे यांच्या स्वागत कमानीपासून हर्षद यांच्या घरापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या वाहनातून काढलेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हर्षद घरी पोहोचताच आई वडील, आजी आणि काकी वीरपत्नी सविता अशोक बिरंजे यांना आनंदाश्रू अनावर झाले. भाऊ देश रक्षणासाठी शहीद झाल्यानंतर आपल्या एकुलत्या मुलाला सैन्य दलात पाठवण्याचा सुरेश बिरंजे यांचा निर्णय अभिमानास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. हर्षद यांना फाउंडेशनच्या वतीने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. हरळी खुर्द येथील कुणाल कट्टीकर यांनीही अग्निवीर प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतल्यानंतर त्यांचे फाउंडेशनच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. कट्टीकर घराण्यात सैन्य दलात भरती झालेला कुणाल हा पहिलाच युवक असल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. यावेळी गावातून सजवलेल्या जीपमधून कुणाल यांची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान फाउंडेशनचे हितचिंतक आणि मुतनाळ येथील आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनचे सक्रिय सदस्य सेवानिवृत्त सुभेदार लग्मांना सरबर यांची कन्या गौरी लग्मांना सरबर हिने नीट परीक्षेत 22 लाख परीक्षार्थींमधून ऑल इंडिया 11,400वा क्रमांक मिळवला. तसेच एमएसटी सीईटी परीक्षेत तिने 99.45% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलं. तिच्या या यशाबद्दल फाउंडेशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, गंगाराम मांगले, शशिकांत चौगुले, जयवंत नगरे, भरत येळुरे, सुभाष कावडे, बळवंत ढेकळे, सचिव रामकृष्ण शेंडे, सल्लागार सुभाराव पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि आजी माजी सैनिक उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.